नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. रोगावर विजयी ठरणाऱ्या रेमेडीचा आजचा दिवस. प्रथमदर्शनी आपली ओळख म्हणजे आपला चेहरा असतो. डोळ्यातला भाव आणि चेहऱ्याची स्किन या दोन गोष्टी आपल्याबद्दल समोरच्याला बरंच काही सांगत असतात. आज आपण चेहरा सतेज, ताजातवाना आणि आकर्षक राहण्यासाठी काही साध्या रेमेडीज पाहणार आहोत. आयुर्वेदात स्किनची तुलना क्षीरसंतानिका म्हणजे दुधावरच्या साईबरोबर केलेली आहे. दूध तापवायला ठेवलं की जशी वरती साई धरते तसं गर्भाशयात गर्भाच्या धातूंचं पचन होत असताना त्यातील सार भागापासून त्वचा तयार होत असते आणि म्हणूनच दुधाची साय ही त्वचेला अत्यंत पोषक असते. म्हणून जमलं तर रोज सकाळी किंवा निदान आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्याला साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी साय लावून ठेवणं चांगलं असतं. त्यातही जर स्नानापूर्वी अशा प्रकारे साय लावली आणि स्नान करताना साबणाऐवजी मसुराच्या पिठात चिमूटभर हळद, कडुनिंब, ज्येष्ठमध, वाळा, आंबे हळद यापैकी अवेलेबल असेल ती पावडर मिसळून तयार केलेल्या मिश्रणात गुलाबजल किंवा दूध मिसळून तयार केलेलं उटणं वापरण्याचा अजूनच चांगला गुण येतो. अशाच आरोग्य आणि सौंदर्यवर्धक आयुर्वेदिक रेमेडीजची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.